बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याचा गोंधळ पाहायला मिळाला। माधवी जाधव या वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना गोंधळ घातलाय। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असं म्हणत या महिला कर्मचाऱ्यांना आक्षेप घेतला। या महिला कर्मचाऱ्याकडून जाब विचारण्याचा प्रयत्न झालाय। दरम्यान पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली तर सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही असं या कर्मचाऱ्यानं भावना व्यक्त केल्या। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गारे उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही?